लोधवडे दरोडा प्रकरण, 7ही संशयितांना पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी. दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद. माण तालुक्यातील लोधवडे येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सुमारे 2,60,000 रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा दहिवडी पोलिसांनी अल्पावधीत छडा लावत 7 संशयित आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर 7ही संशयितांना दहिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाची आवश्यकता लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लोधवडे येथे घडलेल्या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने हे प्रकरण दहिवडी पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरले होते. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा माग काढला. पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण शोध मोहीम यांच्या आधारे 7ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. या संशयितांचा इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांशी अथवा अन्य गंभीर गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचाही दहिवडी पोलीस तपास करीत आहेत. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावत संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे दहिवडी पोलिसांच्या तपास कौशल्याची आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. गुन्हेगारांचा माग काढून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्येही विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी तसेच दहिवडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय मानली जात असून त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.